तर नमस्कार मित्रांनो, आबोलीच्या आजच्या प्रोमो भागामध्ये आपल्याला असे पाहायला मिळणार आहे की आत्तापर्यंतच्या संपूर्ण भागामध्ये जवळपास गेल्या कित्येक महिन्यांपासून अंकुश सर गायब होते. मात्र मित्रांनो, आजचा प्रोमो भाग पाहिल्याच्या नंतर आपल्या सर्वांच्या पायाखालची जणू जमीनच सरकणार आहे. हो, असाच काहीसा हा प्रोमो भाग आज आपल्याला पाहायला भेटणार आहे. तर मित्रांनो, सर्वजण आबोली त्यानंतर दीपशिका हे सर्वजण एका ठिकाणी जातात आणि त्याच वेळेस आतमध्ये एका रूममध्ये वाघ तो एका व्यक्तीचा खून करत असतो. आणि त्याच वेळेस आबोली म्हणते की मला माहिती आहे की वाघ तो आतमध्येच आहे. त्यानंतर आबोली, दीपशिका आणि तिच्यासोबत असलेले सर्वजण आतमध्ये रूममध्ये जातात. आतमध्ये गेला दरवाजा उघडता क्षणी तो वाघ आणि आबोली यांची नजरानजर होते आणि वाघ तो मारतच असतो. त्याच वेळेस आबोली म्हणते की आता तुझा खेळ खल्लास झालेला आहे, आता तुला मी इथून जाऊ देणार नाही. मात्र तू जो कोणी आहेस मला तर तुला पाहायचं आहे की तू एवढं सगळं केलं, यामागं तुझा नक्की हेतू काय होता. या पद्धतीनं आबोली त्याच्याशी बोलत असते. तर मित्रांनो, आबोलीला देखील खूप उत्सुकता लागलेली असते की नक्की हा वाघ कोण आहे. त्यानंतर आबोली म्हणते की तुझा चेहरा दाखव मला, आणि त्या पद्धतीनं तो वाघ मुखवटा काढतो आणि त्या मुखवट्यामध्ये अंकुश सर लपलेले असतात. मात्र हे बघता क्षणी आबोलीच्या पायाखालची जणू जमीनच सरकते. केवळ आबोलीच नाही तर दीपशिका आणि सर्वांच्याच पायाखालची जणू जमीन सरकते. मात्र त्याच वेळेस आबोली म्हणते की तुम्हाला हे सगळं करण्याची काय गरज होती आणि तुम्ही एवढे दिवस कुठं गायब होते. त्यावेळेस अंकुश म्हणतो की सत्याला समोर आणण्यासाठी कधीकधी हे मुखवटे देखील घालणे गरजेचे असतात. तर मित्रांनो, एक खूप मोठा धक्कादायक वळण आता आबोलीला लागलेला आहे. बघूया येणाऱ्या पुढील भागामध्ये आता कशा प्रकारे अंकुश सरांची सुटका होते.